सहकार भूषण एस.के. पाटील कॉलेजच्या वतीने सौ मनीषा हजारे या ऊसतोड महिलेचा केला जाणार सन्मान। कॉलेजच्या बक्षीस वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी दिले विशेष निमंत्रण। ऊसतोड मजुरांना दररोज करावा लागणारा संघर्ष, तसेच ऊसतोड मजुरांची जगण्यासाठीची धडपड, कष्टाचे महत्त्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समजावे, शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे याची जाण व्हावी, यासाठी मंगळवार दिनांक 30 डिसेंबर व बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पार पडणाऱ्या कॉलेजच्या बक्षीस वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम यासाठी कॉलेजच्या वतीने विशेष निमंत्रण दिले गेले। निसर्गाची अवकृपा होत असलेल्या बीड, उस्मानाबाद, नगर, लातूर जिल्ह्यातून आणि जत तालुक्यातून हे मजूर कुटुंबासह ऊस तोडणीसाठी येत असतात। कारखान्याच्या आवारात अथवा ज्या भागात ऊस तोडणी सुरू असते अशा ठिकाणी झोपडी उभारून ते तात्पुरता संसार थाटत असतात। भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांचे ऊस तोडणीचे काम सुरू असते। कुटुंबातील महिला वर्गाची त्यात मोठी साथ मिळते। ऊसाच्या फडात वाडे बांधणीचे काम त्या करत असतात। लहान लेकरांना घेऊन शेतातच बांधावर तात्पुरत्या छोट्याशा पाळण्यात त्यांचा सांभाळ होत असतो। त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचू, काट्याचे भय कधी वाटतच नाही। ऊसाच्या फडातच ती लहानाची मोठी होत असतात। कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे कोयता हातात घेऊन फडात साऱ्यांची खूप घाई सुरू असते। आर्थिक परिस्थिती अभावी आगामी उचल घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो। वर्षातील काही दिवस गावी तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होत असते। या सर्व जगण्याच्या परिस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाण व्हावी, शिक्षणाचे महत्त्व कळावे, तसेच या महिलाच्या कष्टांचा सन्मान व्हावा या उद्देशाने कार्यक्रमास निमंत्रण दिले आहे, असे कॉलेजचे पर्यवेक्षक प्राध्यापक संदीप सावगावे यांनी बोलताना सांगितले। नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तर हे सर आले तर तुमचं गाव, नाव आणि कशासाठी आलात ते पण सांगा। मनात तर माझे बी आनंद व्हायला त्यांनी सांगितलं, पण त्यांच्या तोंडाने ऐकल्यावर आपल्याला अजून आनंद होईल। नमस्कार, मी संदीप सावगावे सर, हे आमचे वैभव पाटील सर आणि हे आमचे ओंकार जाधव सर। तर आम्ही सगळे आलोय नरसोबाची वाडीजवळ असणारं कुरुंदवाड या गावाहून। मी सहकार भूषण एस.के. पाटील कॉलेज कुरुंदवाड या ठिकाणी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहे। तर आमच्या इयत्ता 11वी आणि 12वीचा बक्षीस वितरणाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय 2 दिवस जल्लोषात असतो आणि खऱ्या अर्थाने या तरुण मुलांना आजच्या या जमान्यामध्ये जे ट्रेस घेऊन वेगवेगळ्या निर्णयापर्यंत मुलं पोहोचत असतात। अभ्यासाचा ताणतणाव असतो, पण एवढा अभ्यास करून मार्क कमी पडतात, अशा सगळ्या गोष्टी होऊन जातात। तर सन्माननीय ताईंचा ज्यावेळी आम्ही रील पाहिली, तर रील पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की बाबा शिक्षण नाही, पण हे शिक्षण जरी नसलं तरी कामावर कशा पद्धतीनं प्रेम करायचं आणि काम हे आपलेपणा न ठेवून कशा पद्धतीनं त्या कामाप्रती आपली निष्ठा दाखवायची हे दाखवून संघर्षाला कधीही कमी न समजता तो प्रचंड मोठ्या प्रमाणात संघर्ष करण्याची जिद्द ताईंची आहे आणि ही जिद्द आमच्या त्या मुलांच्या मध्ये उतरावी या निमित्तानं मी ताईंना निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आता बघूया, ताई आपलं त्यांचा व्यस्त वेळ आहे, कारण ते नेहमी फडांमध्ये जात असतात वगैरे सगळं आहे। आता ह्या व्यस्त वेळेतून जर ताईंनी आम्हाला वेळ दिला तर नक्कीच आमचं कुरुंदवाड सारख्या ठिकाणी महाविद्यालय ताईंच्या स्वागतासाठी नक्की तयार असेल। ताई धन्यवाद सर। बघू आता टाइम भेटला का नाही तर 100% ह्यांच्या कॉलेजला भेट द्यायला जाऊ, आणि जर नाही टाइम भेटला तर जाणं होणार नाही। तर माझं एकच म्हणणं आहे की जे बी ह्यांचे कॉलेजचे बी मुलं असले आणि तरी कुणी पण असं नका, तुम्ही सगळे शिका आणि मोठे व्हा। मला तर काही शिकणं नाही झालं, माझ्या आईबापाची गरीब होती, पण माझी परिस्थिती अशी आहे, तुमची परिस्थिती चांगली करून घ्या। तरी एवढंच बोलते मी।